पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्षवेधी बॅनरवर इमानदार, निडर, प्रामाणिक असा शिंदेंचा उल्लेख। शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी लावले बॅनर। रवींद्र धंगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। फेसबुक पोस्ट करत धंगेकरांनी दिल्या शुभेच्छा। पुणे जिल्ह्यामध्ये भाजप निवडणुकीसाठी सज्ज इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती। मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांची उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती। महेश आडे प्रकरणातील संशयित आरोपीला अटक। महेशला वारंवार मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या। 4 दिवसांपूर्वी महेशची आत्महत्या। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। जळगावमध्ये आगामी निवडणुकांचं बिगुल वाजलं। पाचोऱ्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढणार। नगराध्यक्षपदासाठी शिवसेना सक्रिय। तालुका पातळीवर जमीन घोटाळ्याचं रॅकेट सक्रिय। राज्यातील दलाल हे सरकार चालवतात। हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप। कुपरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी मार्चचं आंदोलन। तर शनिवारी रुग्णालयाच्या इमारतीसमोर केलं आंदोलन। अशोक चंदवानी यांना जीवे मारण्याची धमकी। अशोक चंदवानी माहिती अधिकार कार्यकर्ते तर धमकी देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल। भंडाऱ्यामध्ये मुलानंच केली वडिलांची हत्या। लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं मुलाचं कृत्य। मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिसांकडून अटक। अकोल्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू। मुरुडच्या काशीद समुद्रामध्ये बुडून मृत्यू। अचानक आलेल्या लाटेमुळे दोघंही बुडाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।